आघाडीचे बॅटर कमीत कमी 5 मिनिटं मैदानावरती येऊ शकलेले नाही आहेत. प्लीज प्लीज रिक्वेस्ट आहे. टेम्पो पण काढा, टेम्पो निघणार आहे. मंडप डेकोरेटर्स टेम्पो बाहेर काढा प्लीज. मंडप डेकोरेटर्स आपण आपला टेम्पो बाहेर काढा प्लीज. मंडप डेकोरेटर्स समोरून आलेला आहे माणूस. महेश कडू, खालिद सय्यद, सूर्यकांत म्हात्रे 3 ऑफिशियल आहेत. त्याचबरोबर लाईव्हची टीम प्रसाद गोतरणे, दीपक भुंदे, सिद्धार्थ पाटील, ओंकार पाटील. 2 कॅमेरास आपण विजय मामा चषक लाईव्ह प्रक्षेपण. त्याचबरोबर इथे स्कोरिंगचं काम करण्याकरता जान नेहमीप्रमाणे हजर आहेत. धीरू, अमर आणि दया हे 3 स्तंभ आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता विजय मामा चषक 2025 आयोजित करत असताना मॅनेजमेंटमध्ये आदरणीय राजू भोईर यांना विनंती, आपण सर व्यासपीठावरती या. आदरणीय राजू भोईर यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या. सामन्याला सुरुवात होते. 10:09 झालेली आहेत. आज खरं तर सकाळी 9 वाजता सामना सुरू होणार होता, परंतु दोन्ही संघ या ठिकाणी उशिरा आलेले आहेत आणि त्यामुळे सामना बरोबर 10:09 झाले आहेत. 15 मिनटं तुम्हाला दिली जातील. 15 मिनटामध्ये 3 षटकं पूर्ण करायची आहेत. टीम मीटिंग करायची नाही आहे. अजून 10 मिनिटं झालेत. त्याचबरोबर तुम्ही आपल्या 11 खेळाडूंची जी नावं देतात त्यावरती टिकमार्क करायचं आहे की ज्यामुळे ते 11 खेळाडू खेळणार आहेत, बाकी सर्व खेळाडू एक्स्ट्रा खेळाडू असतील, त्यावरती टिकमार्क करणं गरजेचं आहे. अंपायर ऑल राईट. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे अत्यंत महत्त्वाचं पहिले षटक आहे. सामना 3 दिवसातला पहिला बॅट आणि बॉलमध्ये बंद आपण पाहणार आहोत. जयदुर्गा रायपाडा आणि अजुदानी घासपाडा या 2 संघादरम्यान. घासपाडा संघाने जिंकला टॉस. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घासपाडा संघाने जिंकला टॉस. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगचं आमंत्रण दिलंय जयदुर्गा रायपाडा संघाला. 10:11 झालेली आहेत. पहिला चेंडू दीपक टप्पा ऑफ स्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. पहिला चेंडू खूप चांगला होता. आउट ऑफ द ऑफ स्टंप गोलंदाजी केले आणि अशा रीतीनं धावफलकावरती अजूनही खातं खोललं गेले नाहीये. जी टीम बाहेर बसलेली आहे त्यांना विनंती आहे पट्ट्याच्या आतमध्ये बसायचं आहे. डगआउटमध्ये सर्व खेळाडू. आयोजक आपल्याला ही माहिती देत आहेत. चेंडू बघ ऑफसाईडला कबरच्या दिशेने खेळलाय. अत्यंत सुंदर फटका. खराब क्षेत्ररक्षण फाटला केला जातोय. फुटबॉल खेळला जात आहे. त्यानंतर चेंडू जातोय सीमारेषा पार. या इनिंग मधला पहिला चौकार अनिकेतच्या बॅटमधनं. 4 धाबा. जानेवारी 1971 मध्ये जॉन अँड्रीजनं पहिला चौकार तडकावला होता ओडीआय क्रिकेटमध्ये. आता इथे आपण बघितलं तर विजय मामा चषकाच्या या अत्यंत महत्त्वाच्या 3ऱ्या दिवशी पहिला चौकार उडवण्याचा मान जातोय अनिकेत म्हात्रे. पॉईंटला खराब क्षेत्ररक्षण झालं. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. कामेशने खराब क्षेत्ररक्षण केले. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू आहे. खूप चांगला चेंडू होता.
अगदी पाचव्या स्टंपवरती गोलंदाजी, गुडनेस पटवरती गोलंदाजी आपण पाहू शकता. गोलंदाजी करत असताना गोलंदाज दीपक खांडेकर. हुकमाचं एक काय, दीपक खांडेकरनं सातत्यानं चांगली कामगिरी केली. फ्रंटलाईन गोलंदाज आहे, समालोचन कक्षाकडनं तो गोलंदाजी करतोय. एक पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, एक क्षेत्ररक्षक लॉंगऑफमध्ये. ऑफसाईडला 4 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. बिस्टॅन स्ट्रोक ऑफटॉपच्या भारताच्या चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येईल का बघूया. अत्यंत सुंदर अशा प्रकारचा झेल टिपलाय, संकेतनं झेल टिपलाय. फलंदाज अनिकेत म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन, गॉन. V20 फाउंडेशन आगरी सेना प्रेझेंट विजय मामा चषक 2025चा क्रिकेटचा महासंग्राम 9वं पर्व. पालघर जिल्हा आगरी सेना उपाध्यक्ष विजय मामा घरत यांच्या संकल्पनेतून साकारलेली पालघर जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट स्पर्धा आपण आता सावली क्रिएशनच्या माध्यमातून पाहतोय. ग्रामीण व शहरी गुणवत्तेला हक्काचं व्यासपीठ देणारी, मानाची, अभिमानाची, सन्मानाची लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा विजय मामा चषक 2025. धावफलकरती धाबा आहेत 4. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय अक्षय पाटील. दीपकला यश मिळालंय, तो पहिला ब्रेक थ्रो आपल्या संघाला देतोय. पुलटॉस चेंडू फायदा घेता आले नाहीये. बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं खरं तर, कव्हरच्या दिशेनं तयार नव्हता बॅट्समन. खराब चेंडूचा करपूस समाचार घेणं गरजेचं आहे, तसं काही घडलं नाही मैदानावरती. धावफलकरती एकूण डबा 4. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. दीपक खांडेकर समालोचन कक्षाकडनं गोलंदाजी करतोय. अक्षय पाटील क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरता आलाय. ऑन साईडला आपण बघितलं तर सर्कलमध्ये एकूण 4 क्षेत्ररक्षक. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा आलाय. इम्पॅक्ट आउट ऑफ द स्टंप अंपायरने सांगितलंय, सफल झाला होता अगदी 6व्या स्तंभवरती. पहिल्या षटकाचा खेळ, दीपक खांडेकरचं अतिशय सुंदर षटक, तिखट मारा केलाय, यश प्राप्त झालंय आणि एका यशस्वी षटकाची सांगता. धावफलक धाबा 1 गडी बाद 4. वेलकम बॅक. टेनिस क्रिकेटच्या पटलावर क्रिकेटपटूंच्या मनामनावर, क्रीडा शौकीनांच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य करणारी स्पर्धा विजय मामा चषक 2025. शिरगाव स्पोर्ट शिरगाव आणि आई गावदेवी वायतीपाडा आपण रिपोर्टिंग करा. शिरगाव स्पोर्ट शिरगाव, आई गावदेवी वायतीपाडा आपण आपले टी शर्ट घेऊन जायचे, त्याचबरोबर फॉर्मॅलिटीज पूर्ण करायचे. दुर्वेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. आपल्या कुठल्यातलं पहिलं आणि संघाचं अतिशय महत्त्वाचं दुसरं षटक. स्ट्राईक केलेला फलंदाज आपण पाहू शकता जतीन पाटील. त्यानं या स्पर्धेमध्ये अर्धशतक देखील झळकावलेलं आहे. अनेक पर्व गाजवलेत आणि विजय मामा चषकामध्ये खऱ्या अर्थानं जतीन पाटील हे नाव लोकांपर्यंत पोहोचलं. त्यानंतर नारंगीचं मैदान त्याने गाजवलं. हो, टप्पा ऑफस्टंपच्या बाहेर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. अतिशय सुंदर गोलंदाजी दुर्वेशकडून. पहिला चेंडू लेनवरती टाकला, गुंडेतवरती टाकलाय आणि तिथून थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर अतिशय सुरेख कामगिरी. बॅकफुटला जाऊन खरं तर 4थ्या स्टंपवरती बॅट्समन सफल झाला होता आणि तिथून ऑनसाईडला फुल करण्याचा प्रयत्न जतीननं केला, परंतु त्यामध्ये त्याला काही यश मिळत नाही. डॉट चेंडू, पहिला चेंडू अतिशय सुंदर आहे. हे बॅटर रंगणार आहे दुर्गेश आणि जतीन. टप्पा पडल्यानंतर उसळी करणारा चेंडू हुक केलाय. फलंदाज लागले, धाबांची भूक, त्यानं फटका खेळला, हुक, चाबूक, षटकार. जतीनची उंची फारशी नाही आहे, परंतु आपण बघितलं अगदी डोक्याकडे येणारा चेंडू होता. खूप सुंदर पद्धतीनं हा चेंडू रीड केला. छान फटका होता, सुंदर टायमिंग.
खूप चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आहे. हे 1 बाय बॅट आणि बॉलमधलं पहिला चेंडू डॉट आहे. दुसऱ्या चेंडूवरती हुकचा सुरेख फटका षटकार वसूल केला. त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहू शकता दुर्गेश या मॅचमध्ये कमबॅक करतोय. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू डॉट आहे, निर्धाव टाकलाय. आता चौथ्या चेंडूवरती काय घडणार याची उत्सुकता सर्वांना असेल. V20 फाउंडेशन अग्रसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2025. दुर्गेश राईट अप ओव्हर द विकेट. आकुटापात चेंडू इतर क्षेत्र. ओ माय गॉड. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे बॅटची कड घेऊन फाईन लेगमध्ये चेंडू गेला होता. फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक बंधू चूक करतोय, कारण हा झेल पकडणं गरजेचं. जतीनला ज्या नशिबाची साथ मिळेल तो अतिशय धोकादायक डेंजर बॅट्समन आहे आणि त्याला इथे मात्र आता जीवनदान दिलं गेलेलं आहे. खूप चांगला चेंडू होता गोलंदाज दुर्गेशचा. सुरेख कामगिरी करत असताना धावपल करती. एकूण डाबा आहेत 11. 10:11 सामना सुरू झाला. ऑफस्टंपच्या भारतात चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवरती आलेला नाहीये. एका बाजूला जतीननं खूप चांगली कामगिरी केली, पण दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता अक्षय थोडासा संघर्ष करतो. आतापर्यंत 3 डॉट बॉल त्याने खेळलेत. धावपल करती. एकूण डाबा 11 आहेत. षटक क्रमांक 2, 4 षटकांचा सामना. आतापर्यंत 8 मिनिटाचा खेळ झालेला आहे. कट केलाय चेंडू, एकदा मिळेल. इकडे जतीनला स्ट्राईक देणं गरजेचं आहे, कारण इथे तो फॉर्ममध्ये असलेला खेळाडू आहे. 2 षटकांचा खेळ. धावपलकर एकूण धाबा आहेत 1 डझन धाबा धावपलकावरती 12 धाबा. पुन्हा एकदा अक्षय स्ट्राईक रेंजला जाईल. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र विजय मामा चषक 2025चा क्रिकेटचा महासंग्राम. थँक्यू डीजे. विकास आपल्या बॉलिंग मार्फत सज्ज आहे. आत्तापर्यंत आपण बरोबर 9 मिनिटं घेतले 2 षटकं पूर्ण करण्याकरता. 15 मिनिटाची वेळ तुम्हाला दिली आहे 3 षटकांकरता. आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुमचा एक खेळाडू तुम्हाला सर्कलमध्ये आणायचं आहे की नाही. तुम्हाला 15 मिनिटामध्ये 3 षटकं पूर्ण करायची आहेत. आता बरोबर एकूण आपण बघितला 10:20 मिनिटं झाली, 9 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. गोलंदाजी मार्क करते गोलंदाज विकास. पुन्हा एकदा तोच प्रकार बघा मैदानावरती पाहायला मिळतोय. एका बाजूला जतीननं हुकचा फटका खेळत इरादे स्पष्ट केले, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता 5 चेंडूमध्ये फक्त 1च धाव केले. यामुळे काय होईल, सामन्याचं चित्र बदलणार आहे. 4 षटकांचा सामना आहे, 24 चेंडूचा खेळ आहे आणि आतापर्यंत निश्चितच ज्या आम्हाला माहिती देतील किती डॉट बॉल आलेत. आई चेंडू सुंदर आहे, ऑन साईडला खेळ आहे, टायमिंग चांगलं नाही आहे. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक एकच धावेल. जतीन आपल्याकडे ठेवेल स्ट्राईक. आतापर्यंत 14 चेंडूंचा खेळ झाला आहे, 9 चेंडू डॉट आहेत. त्यामुळे धावपलकावरती जो धावांचा वेग वाढायला पाहिजे तो वेग वाढलेला नाही आहे. धावपलकर धावा एकूण 14 चेंडूमध्ये 13 धावा आणि 1 गडी बाद झाला. अनिकेत स्वस्तात बाद झाला होता. गोलंदाजी मार्क करते गोलंदाज विकास. कामगिरी खूप चांगली झाली गोलंदाजांची. राईट अप ओव्हर द विकेट. आणखीन एक चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा. सुरेख कामगिरी मैदानावरती. शानदार गोलंदाजी या मॅचमध्ये आपण पाहू शकता. आई जीवदानी घासपडा संघाकडून रायफाडा आणि घासपडा. धावपल करती. एकूण डाबा 14. राईट अप ओव्हर द विकेट. ओ आत्तापर्यंत दबाव जो होता तो निश्चितच बॅटरवरती होता. नो बॉलचा इशारा झालाय. कदाचित ती मोठी संधी आहे का सामन्यामध्ये रायफाडा संघाला येण्याकरता. हा नो बॉल आहे. फ्रीटचा इशारा. विजय मामा चषक 2025 पिक्चर आहे सुपर हिट. पुढचा चेंडू फ्री हिट आणि इथे मोठी संधी आहे. स्ट्रायकरेनला संघर्ष करणारा खेळाडू मैदानावरती अक्षय पाटील. राईट अप ओव्हर द विकेट विकास. बॅकफुटला गेलाय. फटका चांगला आहे. चेंडू ऑफ साईडला कट केला होता. एकेरी धावसंख्या पोहोचली ती आता 16 वरती, परंतु अजूनही धावांचा वेग वाढत नाही. फ्रीडचा चेंडू होता, त्याचाही फायदा घेता आला नाहीये. या मॅचमध्ये अक्षय पाटीलनं भरपूर संघर्ष केलेला आहे. जतीनचा जो नेहमीचा खेळ आपण पाहतो तशा प्रकारे आतापर्यंत झाला नाहीये. गोलंदाजांनी आतापर्यंत डॉमिनेट केले, शानदार कामगिरी केली. विकास राईट अप ओव्हर द विकेट. आणखी एक सुरेख चेंडू आहे.
टप्पा पडल्यानंतर थोडा ऑफ टर्मच्या बाहेर जाणार चेंडू ऑन साईडला खेचून मारायचा होता. बॅट चिकळ लागले, डोक्याला स्पर्श करतोय आणि चेंडू पॉईंटला गेला. पॉईंटमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव मिळेल. एकेरीने धावसंख्या आता वाढली. धावसंख्या पोहोचली 17वर. संदेशने चेंडू फील्ड केला होता. धावफलकावरती एकूण धावा 17. षटक क्रमांक 3. धाव अजून 22 मिनिटं झालेत. याचा अर्थ अजूनही आपण बघत 11 मिनिटाचा खेळ झालाय. राईट अप ओव्हर द विकेट विकासकडून मारा. सामोरं जाईल अक्षय. आई चेंडू खेळता येत नाहीये. डाव्या इष्टीवरचा चेंडू असताना देखील बॅट्समन मैदानावरती मोठे फटके खेळू शकले नाहीये. या स्पर्धेमध्ये पहिला सामना आपण पाहतोय आणि डॉट चेंडू भरपूर आहेत. आतापर्यंत निर्धाव चेंडू भरपूर आलेले आहेत. 3 षटकाचा खेळ. धावफलकावरती एकूण धावा 17. एक गडी बाद 17. प्रथम बॅटिंग करत असताना रायपाडा. थँक्यू डीजे. शिरगाव आणि वैतीपाडा संघाला शेवटचा कॉल असेल. शिरगाव आणि वैतीपाडा दोन्ही संघांना शेवटचा कॉल असेल. आपण समालोचन कक्षामध्ये यायचे. टी शर्ट घ्यायचे आहेत. त्याचबरोबर लिस्ट अपडेट करायची आहे. आई गावदेवी वैतीपाडा, शिरगाव स्पोर्ट शिरगाव दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती. आपण समालोचन कक्षामध्ये या. ओहो, सुरेख कामगिरी. काय तिखट मारा केलाय गोलंदाजांनी. आणि आज जतीनला त्यांनी पूर्णपणे थांबवलंय. कुठल्या प्रकारची संधी दिली नाहीये. शानदार कामगिरी करत असताना कल्पेश पहिला चेंडू लेग ब्रेक टाकला ऑफ टर्मच्या बाहेर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अगेन द टर्न जतीनचा. 5 चेंडूचा खेळ या इनिंगमध्ये शिल्लक. ऑन साईडला लॉंगाच्या दिशेनं चेंडू खेळलाय. चेंडू हवेमध्ये. त्याच्यात रक्षक आहे अतिशय सुरेख झेल. चिरागनं झेल पकडलाय. जतीनचा खेळ संपलाय. कल्पेशला मिळते विकेट. इथे या मॅच मध्ये रायपाडा संघाला बसतोय दुसरा मोठा धक्का. शिरगाव आणि वैतीपाडा टीम आपण प्लेइंग इलेव्हनची लिस्ट अपडेट करा. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये अगदी इनिंग ब्रेकमध्ये सातत्यानं टॉस होतोय. त्यामुळे दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे टॉससाठी. 10:25 मिनिटं झालेत. पहिला सामना काल 9:15 मिनिटांनी वैतरणा विभागासाठी ब गटासाठी जे सामने होते तिथे सामना सुरू झाला होता. पण आज इथे चंदनसर गटामधला सामना 10:11 मिनिटांनी सुरू झाला आहे. आता प्रगती कुठे आहे ते तुम्हीच ठरवा. कल्पेश गोलंदाजी मार्कवरती. निशांत भोईर क्रमांक 4 वरती मधल्या फळीतला फलंदाज. धावफलकावरती धाबा आहेत 17. चेंडू हवेत आहे. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक चिराग चेंडूच्या खाली. चिरागने पकडले झेल. निशांतचा संपलाय खेळ. धक्का क्रमांक 3. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. B24 फाउंडेशन अग्रसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2025 ग्रामीण विभाग आपण पाहतोय. ही स्पर्धा 2 विभागामध्ये आपल्याला या संपूर्ण 4-5 दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे. स्वर्गीय अनिल काकड्या कडांगल आणि स्वर्गीय वसंत महादेव गावड यांच्या स्मरणार्थ विजय मामा चषक 2025 शानदार आयोजन. कल्पेशची सुरेख कामगिरी मैदानावरती. हर्षद मात्रे नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. पहिला चेंडू आउट ऑफ द स्तंभ. अप्रतिम मारा. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये घासपाडा संघानं शानदार कामगिरी केली. पहिल्या सामना ते खेळत आहेत आणि 4 गोलंदाज. दीपक खांडेकरचं षटक खूप चांगलं होतं. टिच्चून मारा केला. त्यानंतर दुर्गेशला संधी मिळाली. विकासनं झकास कामगिरी केली. कल्पेश हुकमाचं एका बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये ऑलराऊंडर खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू तो दाखवून देतोय. आणि बॅटरकडनं अक्षय आणि जतीनकडनं फार अपेक्षा होत्या. आखोटाबादा चेंडू भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षण अप्रतिम. संकेतनं पकडलाय झेल आणि अक्षयचा संपलाय खेळ. इथे कल्पेश आणखीन एक धक्का देतोय. धक्क्यावर धक्के, धक्क्यावरती धक्के. भाऊचा धक्का.
17 वरून धावसंख्या पुढे सरकत नाहीये. आता धावसंख्या झाले धावसंख्या 18. अक्षयला सूर सापडला नाहीये. दर्पण भगतसाठी एक पारितोषिक आहे. त्यांचे बंधू धीरेन भगत यांच्याकडून जर त्यांनी षटकार ठोठावला तर 100 रुपये. शेअर मार्केट वधारले 200 रुपये. सॉरी 200 रुपयाचं पारितोषिक. पहिल्या चेंडू लेग ब्रेक आहे. सुरेख कामगिरी अप्रतिम मारा. चिरागने चेंडू फील्ड केलाय. बाउंड्री नंबरवरती 2 सुंदर झेल. त्यानंतर फलंदाज बाद होईल का. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला परंतु त्यातही यश मिळालं नाहीये. एकूण धावसंख्या धाव फलकावरती स्कोर जर आपण बघितला तर निश्चितच होतोय 20 धावा धाव फलकावरती. जिंकण्याकरता 21 धावांचं आव्हान. V24 फाउंडेशन व अग्निसेना पुरस्कृत विजय संग्राम जयदुर्गा रायपाडा पहिली बैली लढत सकाळच्या 7 पहिला सामना 10 वाजून 11 मिनिटांनी हा सामना सुरू झाला आणि आता प्रथम बॅटिंग करत असताना जयदुर्गा रायपाडा संघाने उभारल्यात 20 धावा. पहिल्या सामन्यामध्ये गासपाडा संघासमोर आव्हान असेल 21 धावांचं. आपण 9वं पर्व पाहतोय आणि आता दुसरी लीग अतिशय महत्त्वाची असणार आहे. रायपाडा संघ चांगली गोलंदाजी करणार का. घासपाडा सामना लवकर संपवणार का. अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला आता मैदानावरती मिळवायची आहेत आणि त्यासाठी टीम मैदानावरती जात असताना रायपाडा आपण पाहू शकता. डीजे मास्टर आमच्याबरोबर येतील. अर्थात आमचं ते थीम सॉन्ग आहे टुर्नामेंटचं टायटल सॉन्ग ते ऐकायला मिळेल आणि त्यानंतर मधुर आवाज प्रमोद शेडगेचा. थँक्यू डीजे. शिरगाव टीम कॅप्टन शिरगाव संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. वैतीपाडा टीम कॅप्टन टॉससाठी यायचे. शिरगाव संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. वैतीपाडा टीम कॅप्टन टॉससाठी या. वैतीपाडा टीम कॅप्टन आपल्याला शेवटचा कॉल आहे. आपण टॉससाठी यायचे. वैतीपाडा टीम कॅप्टन टॉस केला जाईल. शिरगाव संघ आणि वैतीपाडा या 2 संघादरम्यान महत्त्वपूर्ण लढत आहे. सामना सुरू ठेवायचा आहे. सामना थांबणार नाही. बॅटर चला मैदानावरती. दोन्ही बॅटर आदरणीय प्रकाश घरत यांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल. V24 फाउंडेशन व अग्निसेना यांच्या वतीनं प्रकाश घरत साहेबांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. या सकाळच्या सत्रामध्ये आल्हाददायक अशा वातावरणात निसर्गरम्य अशा वातावरणात सर्वांना शुभ सकाळ. गुड मॉर्निंग एव्हरीवन. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं आदरणीय प्रशांत जाधवडे सरांचा आवाज आपण ऐकलात. आपण पाहत आहेत V24 फाउंडेशन व अग्निसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2025चं हे शानदार आणि दर्जेदार असं आयोजन पाहायला मिळतं. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकला जयदुर्गा रायपाडा या टीमने फक्त आणि फक्त 20 धावा फलकावर लगावल्या 4 षटकांमध्ये आणि 21 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आले. आई जीवदानी गासपाडे या टीमच्या समोर प्रथम गोलंदाजी करताना काही जबरदस्त गोलंदाजी केली गासपाडा टीमच्या गोलंदाजांनी. दीपक खांडेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राइक एंडकडे होते. ऑफ दी मार्क पहिल्याच बॉलवर ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगाडाचा वापर केला. जतीन पाटील पुढे सरसावले गेले होते. एक बिग हिटर आणि या संघाचा बाहुबली म्हणून ओळखले जातात. षटकारांचा आतषबाजी करणारा हा खेळाडू आणि 6 बॉलवर 6 षटकार मारण्याची किमया सुद्धा साध्य करणारा खेळाडू पाहायला मिळतोय.
पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर 1 रन आली दीपक खांडेकरच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते बिनबाद 1. आज थोडंसं उशिराने आपण सुरुवात करतोय या शेड्यूलला. 10:11 पहिला बॉल फेकला गेला. काल 9:15 वाजता ॲक्युरेट नुसार टाइम नुसार आपण काल चेंडू डिलिव्हर झाला होता. ऑन साईडला अप्रतिम चांगला फटका आहे. आउटफील्डच्या वरून खेळला गेलाय. चेंडू फार वेगाने निघून जाईल. व्हॉट अ शॉट. अप्रतिम चांगला फटका कल्पेश म्हात्रेच्या बॅटमधून. चांगला यावेळेला फटका पाहायला मिळाला. कल्पेश म्हात्रे बॉडमॅनचा खूप चांगला वापर केला होता. मनगडाचा वापर केला. चौकार मिळाला. ऑफ साईडला सॉफ्ट हँडने खेळला गेला. इनफिल्ड क्लिअर करणारा हा धमाकेदार दुसरा चौकार. काय बॅटिंग केले आत्तापर्यंत कल्पेश म्हात्रे. शॉट सिलेक्शन अप्रतिम. मॅग्निफिसंट बॅटिंग. चौकार. मध्ये 2 रनरअप ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑन साईडला खेळण्याचा जरूर उद्देश चांगला होता, परंतु तिथे फील्ड रक्षक आले. कोणतीही चुकी केली नाही. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. परंतु कल्पेश म्हात्रेने आपली गुणवत्ता यावेळेला सिद्ध केली. स्टार्ट चांगली करून दिली. 2 चौकार आले आणि कल्पेश म्हात्रे जबाबदारीचा खेळ यावेळेला करत बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये जाताना पाहायला मिळतोय. पहिला धक्का एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिला आहे आणि पहिल्या षटकातील 4 बॉलचा खेळ झाला आहे. स्विच हिटचा फटका आल्या स्वतःला स्ट्रेच केलं. स्विच हिटचा फटका स्वीट हिट मध्ये कन्वर्ट करणारा हा धमाकेदार झन्नाटेदार विजय मामा चषक चौकार. गुड शॉट. पोचली गेली. 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 5 बॉलचा खेळ झालाय. ऑन साईडला फ्लिकचा फटका. काय पॉवर प्लेचा वापर केलाय पहिल्याच षटकामध्ये. दर्पण भगतच्या अगेन्स्ट या वेळेला हल्ला बोल. संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली गेली. आता 4 धावांची आवश्यकता आहे. ओंकार पाटील डिजिटल स्कोरर आणि त्याचप्रमाणे जान आम्हाला या ठिकाणी माहिती देत असताना सावली क्रिएशनची संपूर्ण टीम. प्रसाद गोतारने गेली कित्येक वर्ष या सावली क्रिएशनच्या माध्यमातून जॉईंट आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतायत दीपक बुंदे आणि सिद्धार्थ पाटील असे 2 आमचे कॅमेरामॅन. सावली क्रिएशनचे प्रोप्रायटर कल्पेश गोतारणे अल्पेश गोतारणे हे 2 बंधू. आणि सावली म्हटलं तर हरीश पालवी यांना कोण विसरेल. हॅरी यांना त्यांचं टी शर्ट ब्रँडेड पाहायला मिळतं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये. राहुल पाटील सर असतील. ज्या पद्धतीने त्यांची ज्या ट्रॉफीज IPL मध्ये सुद्धा आपण पाहू शकतायत. अतिशय चांगलं वर्क हे राहुल पाटील सरांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळतं. हे सर्व वाडाचे ब्रँड आहेत. प्रमोद काही मिनिटाकरता मी तुम्हाला थांबवतो. फक्त टॉस करून घेणार आहोत आपण शिरगाव आणि वैतीपाडा या 2 संघादरम्यान. आणि आमच्याबरोबर प्रकाश सर सर आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. वैतीपाडा संघाने जिंकलाय टॉस. फक्त तुमचा आपण निर्णय घेणार आहोत. काय या ठिकाणी डिसिजन असेल. सत्रक्षण. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. कॅमेरामॅन पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जाऊया. वर टू कम बॉक्स.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 18 या धावसंख्येवर 18 रन्स. विजयासाठी 3 धावांची आवश्यकता असेल. यानंतर होणारा सामना नुकताच टॉस आपण पाहिला. आई गावदेवी वैतीपाडा वर्सेस आपल्याला पाहायला मिळेल शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. अप्रतिम चांगला फटका, स्ट्रीट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळते. 1 बाउन्स, गेम फिनिश. चांगला स्टायलिश फिनिश केलं गेलंय. कॉंग्रॅच्युलेशन आई जीवदानी गासपाडा टीम अँड हार्ड लक जयदुर्गा रायपाडा. आणि चला आई गावदेवी वैतीपाडा टीम लगेच फिल्डिंग सजून घ्या आणि पराभूत झालेल्या संघाला ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करणार आहोत. सकाळच्या सत्रात अमरजी यांना आपण पाहतायत, धीरेन भगत यांना आपण पाहू शकाल, दयानंद पाटील यांना आपण पाहतायत. ही संपूर्ण 3 जे अतिशय टीम मॅनेजमेंट ज्यांच्या हातामध्ये सुपूर्त केले गेले आणि अतिशय मास्टर माइंड हे 76 संघ त्यांचा पूर्ण लेखाजोगा त्यांच्या